योग्य होणार नाही, कारण लोकांनी स्वतःहून हा आंदोलन पुकारण्याचं काम केलं होतं. तर एका प्रकारे हा आंदोलन स्थगित झालेलं आहे, ह्याच्यात मागे घेतलेलं नाही आहे. कारण वेटलिस्ट ज्याला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जे बेस्ट आहेत हे हळूहळू कमी करून स्वतःच्या मालकीचे बसेस निर्माण करायला पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. त्या दृष्टिकोनातून या येणाऱ्या 3 वर्षामध्ये तब्बल 5,000 बेस्ट बस नवीन घेण्याचा देखील निर्णय त्यांनी जाहीर करण्याचं काम राज्याचे उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी केलेलं आहे. ते करत असताना आम्ही हेच मागणी केली की जे वेटलिस्टवरती असलेली लोक आहेत, समान काम समान दाम हे मिळालं पाहिजे, पण ते न मिळता निव्वळ फक्त किमान वेतनाच्या नावाखाली त्या लोकांची पिळवणूक होतो आहे. आणि म्हणून त्यांना किमान काहीतरी एक टोकन म्हणून त्यांना काहीतरी दरवाढ दिली पाहिजे, आणि ती देखील तत्वतः 2,000 रुपयाची वाढ त्या लोकांसाठी मान्य केले. आणि दुसरी मागणी आमची अशी होती की जेव्हा नवीन बसेस असतील त्यावेळी त्यांना बेस्टच्या, जसं आज बदली कामगार कॅज्युअल लेबर असतो, फिक्स टर्म असतो, फिक्स टर्ममध्ये जो कामगार असतो त्याला तुम्ही आता कायदा केलेला आहे काही देशांनी, 29 कायदे एकत्रित करून 4 कायद्यावरती आणल्यानंतर त्या प्रत्येकानं फिक्स टर्ममध्ये जर असले तर 2 वर्षामध्ये त्यांना ग्रॅज्युटी द्यावी लागेल. पण आज यांना काहीच मिळत नाही, म्हणून त्यांना कॅज्युअल किंवा फिक्स टर्मच्या नावाखाली बेस्टच्या मस्टर रोलवरती घेऊन आणि त्यांना प्राधान्याने त्याच्या या ज्या नवीन बेस्ट ज्यावेळी जे घेतले जातील त्यावेळी याच वेटलिस्टच्या लोकांना द्यायला पाहिजे. गेल्या 5 वर्ष कुठचाही करार झाला नाही, कराराची बोलणी पण होत नाही आहे. आणि म्हणून कराराची बोलणी तातडीने करण्याचे पण निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. पण आमचं म्हणणं होतं का तुमची चर्चा सुरू होईल त्याला अजून 5 वर्ष लागले, अजून काही महिने लागले तर किमान त्यांना काहीतरी तुम्ही द्या. आमची अपेक्षा होती 10,000पेक्षा जास्त काहीतरी इंटरिम वाढ मिळावी. मग शेवटी 5,000पर्यंत तडजोड करण्याचं काम केलं, पण आर्थिक परिस्थिती बेस्टची नसल्यामुळे त्यांनी असं सांगितलं की बा निधीच नाही आहे. पहिली ही तुम्ही आज 3,000 रुपयाची वाढ घ्या, लगेच आपण या 8-10 दिवसामध्ये ॲग्रीमेंटची चर्चा आपण सुरू करू आणि त्याच्यानंतर हा अंतिम स्वरूपात देखील त्यांना नेण्याचं काम केलं जाईल. जे रिटायर झालेले जे कामगार आहेत त्यांची ग्रॅज्युटी वेळेवर मिळत नाही. जून 2024च्या नंतर जेवढे राहिलेले जे ग्रॅज्युटी धारक आहेत त्यांना या आर्थिक वर्षामध्ये सर्व ग्रॅज्युटी रिटायर झाल्यानंतर देण्याचा देखील निर्णय घेण्याचं काम झालेलं आहे. आणि आमचं म्हणणं होतं की जे ठराव महानगरपालिकेने नगरविकासकडे दिलेले आहेत की वेळोवेळी BSला मागण्याची गरज का लागलं पाहिजे, कारण बघा हे मुंबईकरांचा पैसा आहे. आम्ही युक्तिवाद करत असताना आमदारांना द्यायला पैसे आहेत सत्ताधारी, त्याहीपेक्षा करोडो रुपये तुम्ही रस्त्यासाठी खर्च करता, पण त्या रस्त्यावरती धावणारी जी लाईफलाईन आहे त्यासाठी तुम्ही निधी का दिली जात नाही. मेट्रोसाठी 3.25 लाख कोटी रुपयाचं कर्ज आपण घेऊन मेट्रो बनवतो आहे. मेट्रोचा प्रवासी आणि बेस्टचा प्रवासी हा वेगळं आहे. आणि आज 40 लाखपेक्षा जास्त बेस्टमध्ये असलेलं जी लाईफलाईनमध्ये जो ग्राहक आहेत, प्रवासी आहेत, त्याच्यासाठी हे बेस्ट रिवाईव्ह व्हायला पाहिजे, ही भूमिका पण आम्ही घेतली. बेस्टची सप्लाय ही वारंवार वीज बंद होते. आता अडाणीजींचा मीटर तर स्मार्ट मीटर घरापर्यंत पोचतो आहे. आता त्यांनी MERCला मागणी केली आहे की धारावी आणि माहीम यामध्ये पण देखील आम्हाला अडाणीची वीज वापरायला परवानगी द्या. त्याला आम्ही सक्त विरोध केलं. काल देखील आमच्या विरोधाची मागणी करत असताना त्यांनी सांगितलं की आपली बेस्टची लाईन कुठच्याही प्रकारे नवीन ग्राहकाला जाता कामा नये, हे तत्त्वता पण राज्य सरकारने मान्य केलं. कारण एकदा जर बेस्टचे जर ग्राहकच गेले तर उद्या भविष्य काळामध्ये बेस्ट बंद होण्याच्या कतारावरती राहणार नाही. आणि म्हणून या सर्व विषय घेऊन सकारात्मक दृष्टिकोनातून हा आम्ही आंदोलन स्थगित करण्याचं काम केलेलं आहे. पण मग जे बेस्टच्या विलिनीकरणाची पण एक मागणी होती की BMC मध्ये ते विलीन केलं जावं, नाही त्या कसं आहे, मुद्द्यावर काय चर्चा झाली? नाही विलिनीकरण पहिली गोष्ट तर शब्द चुकीचा आहे, कारण नाही तर ST महामंडळासारखा व्हायला नको. आमचं म्हणणं होतं जे अर्थसंकल्पामध्ये या बेस्टचा अर्थसंकल्प पण समावेश करा. म्हणजे ह्याच्यात लगेच काय मागणी बेस्टची सर्व कामगारांना तुम्ही BMCच्या ह्याच्यात घ्या असं नाही. आणि म्हणून आम्ही काल ते स्पष्ट केलं, कारण विलीकरण म्हटलं तर लोक परत ते सांगतात एवढा बोजा कोण देणार. कारण शासनाने युक्तिवाद केला की आमचा करार आणि जे वाढणारे दर आणि एरिया जर बघितलं तर तब्बल 13,000 कोटी रुपये द्यावे लागतील. आम्हालाही समस्या की 13,000 कोटी रुपये शासन काय लगेच फक्त कामगारांसाठी देणार नाही, बेस वाचवण्यासाठी पण आपल्याला निधी लागते. आणि म्हणून आम्ही युक्तिवाद केलं. माननीय असीम गुप्ताजींच्या अध्यक्षाखाली एक समिती केली गेलेली आहे की हे ज्याला आपण विलीकरण म्हणतो आहे, आम्ही समावेश म्हणतो आहे, त्यासाठी अश्विनी भिडे मॅडम, शेट्टी मॅडम आणि त्यांचे जे UD2चे जे सेक्रेटरी आहेत
या सर्वांची समिती गठीत केलेली आहे आणि 15 दिवसामध्ये तो ते अहवाल देण्याचं काम करणार आहे. सर, नाशिकमध्ये सगळ्यात धक्कादायक निकाल लागतो. गोकुळ गीते यांचा विजय झालेला आहे. गोकुळ गीते नाही, आता ह्याच्यातूनच समजते की महायुती किती भक्कम आहे. आणि आता त्याचा मी मुलाचा बाईट बघत होतो केसानी गळा कापला. त्यांना उशिरा समजलं. जर हे अगोदर समजलं नसतं तर आज दराडेसारखे अत्यंत चांगले काम करणारा कार्यकर्ता, आज मी त्यांना खूप जवळून बघितलेलं, ते म्हाडाचे अध्यक्ष होते, अशा व्यक्तीला पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे. आणि हे कोणी केलेलं हे मी सांगायची गरज आहे. आणि त्यांच्या मागे कुठचे अदृश्य शक्ती होते. म्हणजे प्रचार त्यांनी बंद केला तरी माझे कार्यकर्त्यांनी मला निवडून आणलं असं ज्यावेळी म्हटलं जातं त्यावेळी हे गोष्ट स्पष्ट आहे की यामध्ये शुक्राचार्य कोणतरी तिसराच होता आणि हे खेळी करून त्यांना पाडण्याचं काम झालेलं आहे. आणि म्हणून महायुतीमध्ये अलबेले असं वाटत नाही. महायुतीमधली अंतर्गत कुरघोडी समोर आली आहे का? कारण की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं हे कुरघोडीने हेच आहेत आणि हे पुढे असं तुम्हाला आता अजून दिसणार आहेत. कारण काय झालेलं आहे की त्यांना आता विरोधी पक्ष दिसत नाही. मग आता विरोधी पक्ष हे महायुतीतलेच लोक एकमेकांच्या विरोधात आता उभे राहिलेले तुम्हाला या निवडणुकीच्या निकालामध्ये स्पष्ट होतोय. म्हणून अब्दुल सत्तार बोललेत, शिरसाटजी बोललेत, त्यानंतर दीपक केसरकर आता बोलत आहेत. संपूर्ण भागामध्ये राज्यामध्ये ही प्रतिक्रिया आता यायला लागलेली आहे की जी परिस्थिती आमच्यावरती झाली होती तीच परिस्थिती ह्यांच्यावर येता कामा नये. परंतु त्यांचे तो अंतर्गत विषय असल्यामुळे त्यात अधिक प्रतिक्रिया देणं उचित होत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की फार काय ताळमेळ असा आहे अशातला भाग नाही. पण असाच तालमेल किंवा अशीच जे घोळ जो आहे तो तुमच्या पक्षात सुद्धा दिसून येतो आहे. मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्विट केलेलं आहे. भास्कर जाधवांचा तो जो एक बाईट आहे ज्याच्यामध्ये ते म्हणतात कोण मिलिंद नार्वेकर, त्याच्यावर मिलिंद नार्वेकरांनी सुद्धा एक ट्विट करत असं म्हटलेलं आहे की उद्धवजींनी दिलेल्या पत्राची ताबडतोब अंमलबजावणी करा. मग त्यांनी अयोग्य काय म्हटलेलं आहे? ही मागणी पहिल्यापासूनच आहे. त्यांनी आज मागणी केलेली आहे. म्हणजे काल त्यांना आठवण आली असेल ते वाईट बघितल्यानंतर. पण एक गोष्ट नक्की आहे की भास्कर जाधव पण नेते, तेही सचिव आहेत पक्षाचे, दोन्ही प्रमुख लोक आहेत. एक गोष्ट नक्की तुम्हाला नाकारता येणार नाही की अशा या मार्मिक दृष्टिकोनातून या गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात. काल भास्करराव पण बोललेत कारण ते त्यांच्या जागेवरती आहेत. त्यानंतर आज मिलिंदजींनी सांगितलं ते पण आहे. त्याला सार्केस्टिक वेनी ज्याला आपण म्हणतो अशा गोष्टी होत असतात. मला वाटतं त्याला फार सिरियसली घ्यायची गरज नाही. एकमेकांच्या विरोधात आहेत का? एकमेका विरोध काय, उलटा पाठिंबा दिलाय त्यांनी. कारण की त्यांचा ट्विटचा रोख जो आहे तो भास्कर तरी पाठिंबा दिलाय ना, भास्कररावांनी पाठिंबा दिलेला आहे. लवकर करा. शिवसैनिकांना त्रास होतोय, त्यांना मानसिक त्रास होतो अशा पद्धतीने बोलले. बघा त्यांची ट्विट तुम्ही ज्या पद्धतीने घेताय ते वेगळं आहे, मुद्दा वेगळे. हो या पहिला करा. आलो ना आता बोलायला नंतर आलो. सध्या मान्सूनची काय परिस्थिती आहे? मान्सून दाखल झाला किती वेळ लागणार?